तर हर हर महादेव मित्रांनो, आपल्या भटकंती रायडर चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आता आपण चाललेलो आहोत बदलापूरचा राजा, म्हणजेच मागील गणेशोत्सव चालू आहे, त्यामुळं आपण चाललेलो आहोत गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला बदलापूरला. तर आपण MIDC रोडने सरळ निघालो आहोत. रितेश आहे माझ्या जोडीला, आणि जाताना चांगले चांगले व्ह्यू बघायला भेटले. आधी आपण पेट्रोलच बोलतोय, हवा भरूया, टायरमध्ये हवा कमी होती. नंतर मग सरळ थेट आपण बदलापूरच्या रस्त्याला निघालो. बदलापूरच्या राजाला खूप गर्दी असते. ट्रेनने जायची इच्छा होती, पण संध्याकाळची वेळ आहे, लोक कामावरून येतात, भयानक गर्दी असते, उभं राहायला पण जागा भेटत नाही. त्यामुळं आपण बाईकने चाललेलो आहोत. आणि बाईकने जाता जाता मस्त मजा आली, कारण गप्पा मारत गेलो. ट्रेनमध्ये आम्हाला ते प्रॉपर जमलं नसतं. हा जो तुम्हाला त्या एक उजव्या हाताला रस्ता दिसतो, तो पनवेलला जातो, शॉर्टकट आहे. जस्ट मी गाडी पुढे घेतली आणि सिग्नल लागला. मग अर्ध्यात तर थांबू नाही शकत, म्हणून म्हटलं पुढं जावं. खूप सारे मोठमोठे दुकानं, मोठमोठ्या बिल्डिंगी झाल्यात आता बदलापूरमध्ये. बदलापूर खूप डेव्हलप झालेलं आहे, त्यामुळे आता इथं खूप लोक राहायलासुद्धा आले. कात्रप चौकात येऊन आपण लेफ्ट मारला आणि बदलापूर स्टेशनच्या रस्त्याला गेलो. स्टेशनजवळ बाईक पार्क केली आणि आपण चालत चालत बाप्पाचे दर्शन घ्यायला चाललो. हा जो रस्ता दिसतो, इथूनच बदलापूरचा राजाचे आगमन झालेले आहे. गर्दी खूप आहे, त्यामुळे आपण तिकडं जाणार नाही. ते सरळ आता आपण स्टेशनच्या बाजूने गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला जाऊ. बाहेर आपण चपला काढलं, ही एंट्री गेट होती, तिथून आपण वर आलो. समोर बघू शकता तुम्ही बदलापूरचा राजा. किती सुंदर प्रतिमा बनवली आहे. हे साधं सिंपल डेकोरेशन बघून आहे ना, अजून बाप्पाची मूर्तीला सुंदरता येते. आणि खरोखर अतिशय सुंदर. आमच्याकडून कंट्रोलच झालं नाही, आम्ही व्हिडिओ आणि फोटो काढत बसलो. आणि गर्दी पण खूप होती या गर्दीमध्ये, आणि नियोजन पण खूप चांगलं होतं. जे लोक गुच्छ घेऊन येत होते, ते गणपतीच्या हातात सुद्धा ठेवत होते आणि येणाऱ्या भाविकांना देत होते. नंतर मग आम्ही नंबर आला तेव्हा आम्ही गणपती बाप्पाच्या चरणी डोकं टेकून दर्शन घेतलं, आणि मग नंतर पुन्हा व्हिडिओ आणि फोटोशूट करायला लागलो, कारण की आम्हाला कंट्रोलच होत नव्हतं. बाप्पा एवढे सुंदर दिसत होते. मग नंतर आम्ही बाहेर निघालो. मग चपला शोधण्यासाठी रितेशला मी पाठवलं, कारण की चपला जिथं ठेवलेल्या तिथं खूप गर्दी होती. आणि आता आपण निघूया. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.